रामकृष्ण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या मदालसा अभंग प्रकरणावरचं आपलं चिंतन चालू आहे आणि हे चिंतन करत असताना उपदेश मदालसा देव निर्मिला कैसा या अभंगावरचे चिंतन आजचा हा 10वा भाग आणि समारोपाचा भाग म्हटलं तरी चालेल। आज आपण या अभंगाच्या चिंतनाची सांगता करणार आहोत। मी अगोदरच पहिल्या भागात सांगितलं की मदालसाच्या अभंगाचं चिंतन करत असताना आपल्याला आपल्या अल्पबुद्धीने जसं चिंतन करता येईल तसं करण्याचा प्रयत्न करू। गेली 9 भाग चिंतन करत असताना आपण 15व्या चरणापर्यंत आलो, त्याचं चिंतन केलं। उर्वरित 4-5 चरणाचं चिंतन आज आपण करून मदालसेवरचं चिंतन आज थांबवू। वारीचे दिवस आहेत, लवकरच वारी सुरू होणार, त्यामुळे वारीचं सुद्धा आपल्याला चिंतन करणार आहोत, आपण करायचं आहे। तेव्हा आजच्या चिंतनाचा मदालसा चिंतनाच्या 16व्या चरणाचा विचार करताना माऊली ज्ञानोबा असं म्हणतात, वाहता महापुरी रे पुत्रा काढिले तुझ रक्षलाशी प्रसिद्ध सापडले ब्रह्मबीज मग तुझं ओळखीना मग तुझं ओळखी नाही करणे नशिनीज आपोआप सद्गुरु कृपा करील सहज परंदे मदालसा सोहंजो जोरी बाळ उपजत रंगणारे पुत्रा तू वाजावे बना बैसोनी आसनी रे पायी निर्वाणीच्या कोणा प्राणाशी भयनाई तापत्रयाचारण मग तुझ सौरसू रे पायी परब्रह्मीच्या खुणा परदे मदालसा सोहंजो जोरे बाळ परदे मदालसा सोहंजो जोरे बाळ। माऊली ज्ञानोबा मदालसा माताजी आपल्या पुत्राला उपदेश करते, त्याचं चिंतन करत असताना असं म्हणतात, मदालसा माता आपल्या पुत्राला म्हणते, पुत्रा या महापुरातून तुला मी बाहेर काढते, माया नदीच्या महापुरातून तुला बाहेर काढून ब्रह्मबीज दाखवते आहे। तेव्हा तुम्हा सर्वांना संत या महापुरातून बाहेर काढतात, या मायाजाळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात। त्याचंच वर्णन करताना माऊली म्हणतात, पाहता महापुरी रे पुत्रा काढिले तुझ रक्षलाशी प्रसिद्ध सापडले ब्रह्मबीज। ब्रह्मबीज म्हणजे श्रुती मातेच्या कृपेने, वेदाच्या कृपेने, शास्त्राच्या कृपेने, संतांच्या कृपेने ब्रह्मबीज हाताला तुला सापडला आहे। पण आता स्वतःच्या आत्मत्वाची ओळख करून घेण्यासाठी तुला काय करावं लागेल तर सद्गुरूची कृपा प्राप्त करून घ्यावी लागेल। माऊली म्हणतात, आपोआप सद्गुरु कृपा करील सहज, सद्गुरु आपोआप कृपा करतील। माऊलींची ओळी आहे ना, उदायशी कर्म सामनिशा कर्म सामनिशा जेत होय विरेशा तेत श्री गुरु पैसा भेटीची, आपोआप श्री गुरु आपल्याला भेटतील, गुरु प्राप्त होतील। कारण गुरु शिवाय कृपा शक्य नाही महाराज। सद्गुरु वाचून संसारी तारक नशेची निष्ठंक आन कोणी कित्येक उदाहरण गुरु कृपेचे आपल्याला सांगता येतील। गुरुच्या कृपेशिवाय ब्रह्मबीज सापडणं शक्य नाही महाराज। श्री गुरु सारिका सता पाठीराका इतरांचा लेखा, अर्थात श्री गुरूंच्या सद्गुरूंच्या कृपेने महापुरातून, या मायापुरातून, या मायाजाळातून, या संसारातून, या भवसागरातून आपण तरुण जाऊ शकतो। कारण तेच एक त्या ठिकाणी समर्थ आहेत तरुण जाण्याकरता आणि ब्रह्मबीज आपल्याला शोधून देण्याकरता। आणि एकदा हे मिळालं महाराज की मग या संसारातलं मिथ्यात्व कळेल आणि महाराज म्हणतात, मग तू काय कर, उपजत रंगणारे पुत्रा तू वाजावे वन
बैसोनी आसनी रे पायी निर्वाणीच्या खून प्राणाशी भय नाही तापत्रया चरण मग तुझा चौरसो रे पायी परब्रह्मीच्या खुना परंदे मदालसा उपजत रंगणू रे. तू आता आमदाराच्या हाताला आहे ना, आता काय कर, आता तप जप साधना कर, वनात जा साधना कर, आसनावरती बस, निर्वाणीच्या खुणा जाणून घे आणि मग ते सर्व झालं की तुला परब्रह्मीच्या खुणा तुझ्या लक्षात येईल. मौली म्हणतात मग तुझं सौरसूरे पाही परब्रह्मीच्या खुणा. परब्रह्मीच्या खुणा जाणं एवढं सोपं नाही, पण ते सद्गुरूच्या कृपेने ते सहज शक्य होईल. म्हणून सद्गुरूची कृपा प्राप्त करून घे. काय मी उद्धार पावे ना काही कृपा करेल नारायण. ही जी मुमुक्षुची गती आहे ना, ती सद्गुरु कृपेने पूर्णत्वात जात असते. बघा, सद्गुरूच्या कृपेशिवाय ब्रह्मप्राप्ती, सद्गुरूच्या कृपेशिवाय ब्रह्मज्ञान, सद्गुरूच्या कृपेशिवाय त्या ठिकाणी परमात्म्याचं नाम आणि परब्रह्मीच्या खुणा आपल्याला समजणार नाही. पण सद्गुरु कृपेसाठी धडपडलं पाहिजे, सद्गुरु जाणले पाहिजे. मग सद्गुरु मिळतील कुठे? महाराज म्हणतात ते सहज मिळतील. नामचिंतन कर तर ते सहज मिळतील. माऊली ज्ञानोबा म्हणतात उपजतू रंगणारे, उपजत रंगणारे पुत्रा जावे वना. वनात जा, तप कर, जप कर. हे बघा, वनात जा म्हणजे आता सर्व घरदार सोडून वनात कुठेतरी वाघ आहे, सिंह आहे, तिथे जावं असा त्याचा अर्थ आपल्याला सरळ सरळ लावण्याचं कारण नाही. समोरचे सुद्धा चरण आहेत, आपल्याला तुकोबाऱ्यांचं सुद्धा चरण बघावं लागेल ना. नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. सुखे तो घरा नारायण, सुखे तो घरा नारायण, नाही का? नलगती सायास जावे वनांतरा, तेही काढवायचा इथं समन्वय लावता येईल. अर्थात आसनी बैस, शुद्ध आसनावरती बैस. बैसोनी आसनी रे पुत्रा दृढ होई मनी. आसनावर मनाची एकाग्रता कर, मन दृढ कर, एकनिष्ठ कर आणि मग चेतवितू आपणाते, चेतविती कुंडलिनी. चालता पश्चिम पंथे जाई चक्र भेदूनी. 17वी निवन कळा पाहे आत्मा चिंतुनी. परदे मदालसा सोमजो रे बाळ, परदे मदालसा सोमजो रे. माऊली म्हणतात कुंडलिनी जागो 17वी जीवनकळा लक्षात घे. आत्मा हेच 17वी जीवनकळा आहे. त्या सर्वांचा विचार कर. बघा, हे सर्व प्रकरण कठीण प्रकरण आपल्याला माहिती आहे. वनात जाणं, मुद्रा लावणं, आसन लावणं, दृढ बसणं, नाही का? त्या ठिकाणी कुंडलिनी जागृत करणं वगैरे आहे. शक्य नाही असं नाही, पण ज्यांना शक्य नाही त्यांना सुद्धा माऊली ज्ञानोबाराय संत महात्मे आपल्याला सांगतात ना, एक चित्त करा ठाईचा बैसोनी करा. एक चित्त आवडे अनंत आळवा, आवडे अनंत आळवा, आवडे अनंत आळवा. ठाईचं बैसोनी अर्थात काय? एक चित्त करा, कुंडलिनी जागृत करा. 17वे जीवन कळा. बघा, वनात जा, आसनावर बसा, दृढ बसा, सर्व त्या का सर्वांचं सारांश रूपानं जर बघितलं तर काय आहे महाराज? सर्वांचं सारांश रूपानं भगवत प्राप्तीसाठी भगवंताच्या नामाचा जप आणि ते सर्व नामचिंतन केलं. नामासारखं साधन कलियुगामध्ये दुसरं साधनच नाही. संत महात्म्यांनी आपल्याला सर्व साधनांचं सार सांगितलं महाराज. आणि सर्व साधनाचं सार काय आहे? हरीचं नामस्मरण करणं. माऊली म्हणतात ना, त्रिगुणा सार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. हरिपाठ म्हणजे काय? हरीचा पाठ करणं म्हणजे हरीचं चिंतन करणं आणि हरीच्या नामाचं चिंतन करणं, हरीच्या नामाचा जप करणं, नामचिंतन करणं, त्याचा लळा लावून घेणं, यालाच म्हणायचं खरं सार आपण शोधणं आहे. आणि मग हे का झालं? एकदा हे झालं की मग माऊली म्हणतात, हा मग तू देखसी त्रिभुवन सर्व मुक्त पाताळ. हा मग तू देखशी त्रिभुवन
स्वर्ग मृत्यू पाताळ. नको भ्रमू नको भुलू येणे भ्रमे, सांडी विषय पालाळ. आपण पे देख पारे, स्वरूप नाही वेगळे. परमात्मा व्यापक रे, परमात्मा व्यापक रे. पहा परब्रह्म सावळे, परदे मदालसा समजो जोरी बाळा. बघा, अभंगामधलं तत्वज्ञान जर बघायचं झालं, मौली म्हणतात मग तू काय कर, तू हे केलं ना, तुला आत्मानुभव प्राप्त झाला, आत्मयाचा बोध प्राप्त झाला, देव कळला. देवाच्या चिंतनाने काय होईल, स्वर्ग मृत्यू पाकता त्रिभुवन हे सर्व आपलं स्वरूप आहे किंवा ते आपल्याच स्वरूपात आहे याची जाण होईल. मग तू देखशी त्रिभुवन स्वर्ग मृत्यू पाताळ, नको भुलू येणे भ्रमे, सांडी विषय पाल्लाळ. आणि एकदा असं झालं ना, तेव्हा विषय पाल्लाळ सोडल्या जाईल. महाराज, प्रपंच ओसरो या न्यायाप्रमाणे, सोडिला संसार या न्यायाप्रमाणे. मग विषयाचा पाल्लाळ बाजूला जाईल आणि मग आपण आपे देख पाहे, स्वरूप नाही वेगळे. आणि मग परमात्म्याचं स्वरूप आणि आपलं स्वरूप एक आहे असा कुठेतरी आपल्या ठिकाणी भाव निर्माण होईल. महाराज म्हणतात, मी वरात जा म्हटलं, दूर डोंगरात जा म्हटलं, हे कशासाठी म्हटलं? का देव डोंगरात आहे, देव वनात आहे आणि देव घरात नाही याच्यासाठी नाही म्हटलं. लोकांचा जो प्रतिबंध येतो हा मोहमायेचा प्रतिबंध, आणि लोक चमत्कारासाठी आपल्या मागे धावतात. तुकोबाराय देहूला आपल्याला माहिती आहे, तुकोबारांचे चरित्र सर्वांनी ऐकलं आहे, सर्वांनी वाचलं आहे, सर्व जाणत आहे. तुकोबारायांना काय देव फक्त काय भंडारा डोंगरावरच दिसला, घरात देव नव्हता का? नाही, तसं नाही. सर्व संगी वीट आला म्हणूनही जरी असलं, किंवा देव प्राप्त करून घेण्यासाठी जो एकांताचा वा, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, नाही का? कशासाठी? कुणाचाही त्या ठिकाणी आपल्याला प्रतिबंध अडचण येऊ नये म्हणून एकांतात तुकोबाराय गेले आणि भगवत चिंतन केले. याचा अर्थ एकनिष्ठता, दृढता निर्माण व्हावी, देवाच्या चरणी आपलं मन लागावं म्हणून त्यांनी एकांत केला. याचा अर्थ असा आहे महाराज, परमात्मा व्यापक आहे तरी सुद्धा त्याला जाणण्यासाठी आपल्याला, हे बघा, आता मी पुढे जे आपले चिंतन होईल, प्रवचन होईल वारीच्या निमित्ताने, त्यात मी सांगेल. पंढरपूरला लोक जातात का? इथे देव नाही, विठ्ठल मंदिरात देव नाही का? मग तरीही पंढरपूरला का जावं लागतं? याच्या मग काहीतरी चिंतन आहे की नाही? आहे ना. परमात्मा व्यापक रे, पहा परब्रह्म सावळी. परमात्मा तर व्यापक आहे, ईश्वर जर व्यापक आहे, ईश्वर जर सर्वत्र आहे आणि तो जर निर्गुण निराकार आहे, ते परब्रह्म आहे, तर मग माऊली ज्ञानोबांनी सावळे का म्हटलं? का म्हटलं सावळे? परमात्मा व्यापक रे, पहा परमात्मा व्यापक रे, पहा परब्रह्म सावळे. सावळ परब्रह्म त्या ठिकाणी परमात्मा आहे. निर्गुण निराकार जरी असलं तरी आम्ही मात्र त्याला राजस सुकुमार मदनाचा पुता रवी शशी आम्ही त्याला सुंदर मानतो, आम्ही त्याला गोड मानतो, आम्ही त्याला सावळा मानतो की नाही? आमच्या दृष्टीनं जर परमात्मा म्हटलं, ब्रह्म म्हटलं, तर आम्ही काय म्हणतो? कुठे आहे ब्रह्म? आमच्या दृष्टीनं ब्रह्म तेच आहे. कोणतं? विटेवर उभा आनंदाचा स्कंद, ते ब्रह्म आहे ना आमच्यासाठी. सुंदर ते ध्यान उभे विटेवर, ते आमचं ब्रह्म आहे की नाही? आहे ना. मग निर्गुण आहे, निराकार आहे, जरी सर्व करा असला तरी आमच्या दृष्टीनं ते सगुण सावळ परब्रह्म आहे ना. माऊली तेच म्हणतात ना. माऊली म्हणतात व्यापक आहे, सर्वत्र आहे, पण तरीही त्या ठिकाणी आपल्याला त्याचं सावळ रूप परब्रह्म म्हणून आम्हाला ते बघता जावं. नवीन ते आम्ही बघतोच. माऊली म्हणतात हे स्वरूप आहे, आपण आपे देख पारे, स्वरूप नाही वेगळे. आपलं स्वरूप वेगळं नाही, आपल्याला माहिती आहे स्वरूप वेगळं नाही. बघा, नदीमध्ये बर्फाची घागर, आता बर्फाची घागर म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल, एखादी घागर घ्यायची, त्यात पाणी भरायचं आणि ते थंड ठिकाणी ठेवायची, किंवा एखादं भांडं घ्यायचं, पाणी भरायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं, त्याचा बर्फ होते आणि बर्फ झालं की त्यामध्ये ते कोरायचं, कोरून त्यात आतमध्ये पुन्हा घागरीचा आकार करायचा, बाजूला बर्फ राहिलं, आतमध्ये करतो ना आपण.
नाही का? असं आतमध्ये पोकळी निर्माण केली. म्हणजे काय झालं, बर्फ काढलं आणि त्यात पाणी भरलं. आता काय मला सांगा, बर्फाची घागर, त्यात पाणी, आणि ते सर्व उचललं आणि नदीत नेलं. आता मला सांगा, नदीत काय पाणी आहे, बर्फ काय पाणी आहे, बर्फाच्या घागरीत काय पाणी आहे, वेगळं आहे का हो? सर्व पाणी तर नाही, एकच आहे ना, पण उपाधीनं ते वेगळं. ती बर्फाची घागर झाली, हे पाणी झालं, ते नदीचं पाणी झालं. तसं हे जगत आणि या जगतामधला परमात्मा, तुमच्या आमच्यामधला परमात्मा, मूर्तीतला परमात्मा, प्राण्यातला परमात्मा, झाडातला परमात्मा, दगडातला परमात्मा, सर्व परमात्मा जरी वेगळा एकच असला तरी तो वेगळा कशासाठी केला, उपाधी म्हणून वेगळा का केला महाराज? वेगळं केल्याशिवाय भक्ती करता येणार नाही, वेगळं केल्याशिवाय तुम्हाला व्यवहार करता येणार नाही. ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहे. याचं चिंतनही आपण अगोदर केलेलं असेल. कधी ना कधी आपल्या कुठल्या ना कुठल्या विषयामध्ये कुठलं ना कुठलं चिंतन येऊन गेलेलं आहेच. आपल्याला माहिती आहे सगुण आणि निर्गुणाचा विचार करताना की त्याच्या 12व्या अध्यायावरती आपण प्रवचने केली, त्यात सुद्धा हे विषय आले होते. अर्थात थोडस कठीण चिंतन असलं तरी संत महात्म्यांच्या संत वचनाचा आधार घेतला तर सर्वांचं सार एकच आहे. सार 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 विठवा नाम तुझे सार. आणि म्हणून या सर्व याचा अर्थ असा घ्यावा लागेल की बाबा रे, तू नरदेहामध्ये जन्माला आला ना, मनुष्य देहाची प्राप्ती झाली आहे ना, मग भगवंताला शरण जा. म्हणजे भगवंताला शरण जा म्हणजे त्याला शरण गेलं, संत महात्म्यांच्या आधाराने, सद्गुरूंच्या आधाराने चाललं तर हे माया भवनदी आपण पार करून जाऊ. जसं माऊलींनी म्हटलं, वाहता महापुरी रे पुत्रा काढिले तूच. या कडव्यापासून तर मग तू देखशी त्रिभुवन स्वर्ग मृत्यू पाताळ, नको भुलो येणे भ्रमे सांडी विषय पालाळ. आपण आपले कवारे स्वरूप नाही वेगळे, परमात्मा व्यापकुरे पहा परब्रह्म सावळे. संबंध मतानिशीचा विचार करत असताना आपल्या लक्षात आलं आहे, गेली 10 भाग आपण चर्चा करत असताना, चिंतन करत असताना त्यातला मूळ गाभा काय आहे, या मध्यवर्ती कल्पना या अभंगाची काय असावी, सेंट्रल आयडिया या अभंगाची काय आहे, माऊलींना काय सांगायचं आहे याचा आपण विचार केला. आणि हा विचार करत असताना शेवटचं चरण आहे ते चरण सांगतो आणि थांबतो. शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात, येतो क्या उपरी रे पुतारी विनवी जननी, परेशी माऊली संतोषलितचनी, इंद्राणी महादटी विलासली श्री गुरुचरणी, बोलिले ज्ञानदेव संतोषोलो मनी, परदे मदालसा सोहंजो जोरी बाळ, निज जाणी निज पारे लक्ष लागू दे डोळा. माऊली शेवटच्या चरणामध्ये सांगतात, मदालसा मातेने केलेला उपदेश पुत्र म्हणतो, आई तुम्हाला छान उपदेश केला, इतक्या उपरी रे पुत्रा ते विनवी जननी. पुत्र म्हणतो, आई तू चांगला उपदेश केला. आई पण सांगते, बेटा तुला मी उपदेश केला. माऊली संतोषली, पुत्राचं समाधान झालं, आईला समाधान झालं, पुत्रही आनंदित झाला की खऱ्या अर्थानं मला जीवनाचं सार्थक कशात आहे, सुख कशात आहे हे कळलं. तसं माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, मला सुद्धा इंद्रायणीच्या तटी म्हणजे आळंदी येथे श्री क्षेत्र आळंदी अलंकापुरी तिथं अलंकापुरीच्या ठिकाणी श्री क्षेत्र अलंकापुराला सिद्धेश्वर महाराजांच्या पावन वास्तव्यानं पुनीत असलेलं, अगोदरच पुनीत असलेली अलंकापुरी. आणि माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या निवृत्तीनाथांमुळे अति पावन झालेली ही भूमी, या निवृत्तीनाथांनी मला जो उपदेश केला, मला जो माझ्यावर जी कृपा केली त्यानेही मला संतोष झाला, मीही संतोष झालो. कशामुळे? उपदेशामुळे. जीवनाचं सार्थक कशात आहे मला माझ्या गुरूंनी सांगितलं. माऊली म्हणतात, इंद्रायणी महातटी विलासरू श्री गुरुचरणी, बोलिले ज्ञानदेव संतोषलो मनी, पदरे मदालसा सोंजो झुरेबा. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, मला खूप संतोष झाला, मला खूप आनंद झाला, आनंदाचे डोई आनंदी तरंग अशी माझी अवस्था झाली. माझ्या श्री गुरूंनी मलाही उपदेश केला, मलाही ज्ञान केलं आणि त्याचा परिणाम असा झाला, इंद्राणी महातटी विलासलो श्री गुरुचरणी. मी श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक होतोय, नतमस्तक झालेलो आहे, त्यांनी मला कृतार्थ केलं. अशा प्रकारे ज्ञानोबाराय आपल्या श्री गुरूंच्या बाबतीत त्या ठिकाणी
कृतज्ञता व्यक्त करतात, तसं आपण सुद्धा ज्यांनी ही मदाला साधं चिंतन ऐकलं, जे काही चिंतन आपल्याकडून घडलं ते माऊलींच्या कृपेने घडलं, त्यावेळेस माऊलींच्या चरणी आपण नतमस्तक होऊ. गेली 10 दिवसाची मदालशेची चिंतन सेवा, अभंग चिंतन सेवा माऊली ज्ञानोबारांच्या चरणी अर्पण करतो. आणि आपण ज्या लोकांनी, ज्या श्रोतृगणांनी हे ऐकलं असेल, आजचा भाग ऐकला असेल, या अगोदरचे भाग ऐकले असेल, सर्वांच्या चरणी विनम्रपणे त्या ठिकाणी नमस्कार करतो आणि झालेली सेवा आपल्या सुद्धा सर्वांच्या चरणी अर्पण करतो. आपण सर्वांनी ज्या पद्धतीने या चिंतन मालिकेचं श्रवण केलं, मला आशा आहे त्यातलं जे आपल्याला आवडलं असेल, जे आपल्याला आवडलं असेल म्हटल्यापेक्षा जे चांगलं असेल, जे संत महात्म्यांना आवडलं असेल ते त्यांच्या कृपेचं आहे. आणि जे चुकून एखादा शब्द चुकीचा केला असेल, गेल्या 10 भागामध्ये चिंतन करत असताना मी विद्वान नाही, मी मोठा अभ्यासक नाही, तुमच्यासारखा नवे तुमच्यापेक्षाही कदाचित कमी अभ्यास असलेला, पण एक गोडी म्हणून, एक आवड म्हणून चिंतन आपण करतो. संत महात्म्याचं, संतांच्या वचनाचा थोडाफार तरी विचार आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी मार्गी लागावा, सार्थक आपल्याला कुठेतरी त्याचा उपयोग व्हावा म्हणून हे चिंतन असते. कदाचित चिंतन करत असताना काही चुकलं असेल, काही आपल्या शंका आपल्याला आल्या असतील, शंकेचं निरसन मला करता आलं नसेल, माऊली ज्ञानोबाराय आपल्याला सर्वांना आपल्या शंकेचं निरसन करण्याचं त्या ठिकाणी शक्ती, बुद्धी, युक्ती सर्व देतील. आणि इथून पुढे सुद्धा आपण हे चिंतन असंच करत राहू. मदालसा या अभंगावर, तो परेश मदालसा देहू निर्मला कैसा, या अभंगावरचं आज चिंतन इथेच थांबू. पुन्हा भेटूया, कारण आपल्याला माहिती आहे लवकरच माऊली ज्ञानोबाराय अलंकापुरावरून निघतील. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा आपल्या देहू नगरीतून निघणार आहे. शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज सुद्धा प्रतिष्ठा नगरी पैठणवरून पंढरपूरच्या दिशेने निघणार आहेत. एक वारीचे वेध आहेत, वारीचे दिवस आहेत. आणि यावेळेला आपल्याला माहिती आहे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे या वेळेला चिंतन पंढरीपर अभंगाचं करावं असा एक आपला अलिखित असा नियम आहे, प्रघात आहे, वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आपणही आपल्याला जसं जमेल तसं पुढच्या काळामध्ये काही दिवस वारीवरती चिंतन करू. तेव्हा तोपर्यंत आज इथेच थांबू. पुन्हा भेटूया, पुन्हा नवीन विषय घेऊन पंढरीच्या वारी संदर्भातला. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा माऊली ज्ञानोबा यांचं भजन करू आणि थांबू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.